सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर कशा आहात सगळे? खूप दिवसांनी व्हिडिओ येणार आहे परत एकदा. तर मी आहे आज पाहुण्यांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आईकडे आलेली आहे. तर तुम्ही सगळे गेला असाल मला माहीत आहे. तर आई माझी दारातून पाहत आहे, मला मी दाखवते. आई थांबलेली आहे दारामध्ये. इथं स्वर आहे, इथं लाडा आहे, इकडं आईचं आहे. आणि आतमध्ये कुकरची शिट्टी होत आहे कारण गरम होत आहे आणि आईला आता एवढा उन्हाचा स्वयंपाक करत आहे. आतमध्ये कुकरची शिट्टी झालेली आहे. स्वयंपाक तर तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे ना, माझ्या आईनं गळ्यातलं घेतलेलं आहे. मला तर कसं दिसत आहे नक्की सांगा. आणि अगोदरच घेऊन ठेवलं होतं, मी आलेल्या गळ्यात घातलं आहे. कसं दिसत आहे? छान वाटत आहे का? मला सर्वांनी सांगायचं आहे. आणि मला खरंच खूप आवडलं, म्हणजे काय खूप आवडलं. मी बघितलं आणि गळ्यात घातलं, कारण शेवटी आईने घेतलेलं आहे. तुम्ही सांगा कसं दिसत आहे का? मला तर लय आवडलं. आणि जेवताना मी काय काय बनवणार आहे नक्की दाखवणार आहे. मम्मी काय करायलीस? काहीच करी नाही. इथं आईनं भाजी टाकली, तर ती भाजी बघत होते झाली का तर. आणि इकडे लावलेला कुकर. अरे बघा, मी याच्या अगोदरच आईनं ही भाजी बनवून ठेवलेली आहे. इकडं मस्त बाजरीच्या भाकरी आहेत बरं का. आणि इकडेही हे बेसन आहे. आणि आता अजून भूक लागलेली आहे. तर चपात्या व्हायच्या आहेत अजून. निम्मा झाला आहे स्वयंपाक आणि निम्मा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. इकडं लाडूचं चाललंय टेस्ट बघू कसं आहे. एक नंबर आहे. डिशमध्ये घेऊन खा. खायचं असेल तर डिशमध्ये घे. तुला खायचं आहे का? देऊ का दोघींना पण? त्यांचं असे खायंगे तर भूक तर लागली, पण खायंगे ते सगळं. आणि मी मग तर प्रवास करून खूप बोर झाले. तुम्हाला घरात रस्त्यानं दाखवलं नाही कारण इतकं ऊन होता. जी घरी तोंड बांधला जिथपर्यंत आले तुम्हाला काही दाखवलं नाही मी. तर आता इथून पुढं मग आता आहे 2 दिवस तर सगळे ब्लॉग इथलेच येणार आहे. तर नक्की सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि नवीन ब्लॉग येणार आहे. कुठं जाणार आहे, काय करणार आहे आणि जेवण करताना हे दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे शेवटी आईचं प्रेम ते आईचं असते. आईची सर कोणालाही येणार नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. सगळं जग एकीकडं आणि आईची माया ही एकीकडं असते. मी येणार आहे म्हणून भाकरी बनवत असली, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असली. तिकडे बटाट्याची भाजी असते, पाटवड्याची भाजी बनवली, वाटून डाळीचं बेसन बनवलंय. आणि आता कुकर लावायला चालू आहे. आणि इतकं गरम होत आहे आता. थोडंसं म्हणजे हवेमध्ये थोडंसं थांबलेली आहे. तर ह्याला म्हणतात आई. खरं आहे की नाही? या सर्वांनी किती टाकायचे शरबत पिण्यासाठी ज्ञाननं शरबत केलं. काय भेटायला गेली ती मैत्रिणीला. लय दिवस झाले भेटले. बहिणीला भेटून माझी बहीण आली असं तसं तिकडे आता आम्ही इकडे जाऊ. 5 मिनिटं दिली मोबाईल दिला. मी आली इकडे हे करायला तरी आधी देईना घेतली. हो आम्ही थोडीशी तयार झालं. त्याला गाळायचं कशानं? नाही गाळायचं. बिया पिलं तरी काय नाही. बियानंच व्हायचं शरबत. आता शरबत गाळतच नाही तू. खरं म्हणलं तर शरबत गाळत नाही. मी तर पिणारच आहे. घे ना, तुला घे ना. मग काय चक्कीच्या नावाचं पण नको माझं. सगळ्यात मोठा ग्लास मला द्या. फुल भरा दे. अजून भर बाळा, कमी झाला ते थोडा. दे बर चलीला दे. मला माझ्यावर तिचं त्याचं ते प्रेम होतं चाललं. एक मोठा फुल भरून मावशी तर तू त्या मावशीला ते मला हात बसला दिला. तुला घे माय. काय करू आता? का तर तुला नाही पी वाटत होतं पी. आता मी करून ठेवलं पातीला बर. बस पीत कवर बी. साखरच नाही बरं अजून. अरे साखर टाक. मला असं पाणी पी वाटत नाही. मला नाही साखर गोड लागते. झाले आणि मीठ तर टाकूच नको. मला मी अर्धा मिठाचं- चमचा मीठ टाकते. अगं मी मिठाचं काय खातच नाही. तुला पहिले सांगितलं तर मीठ टाकू नको. मी मीठ खात नाही. मला ते ह्याच्यात मीठ कलिंगडवर लोक टाकून खातात. मला ते आवडत नाही. शरबत मधलं मीठ बी नाही. एकच केलं तर आमच्या घरी बाई मी पेल नाही. मला नगर बाबा खरंच नाही ते आवडत मला. कसं खरंच वेगळंच लागतं या.